गाईच्या शेणावर भाजायचे. गाईच्या जशा- गोवऱ्या आहेत ना या, हे बघा त्या गोवऱ्यांवर भाजायचे ते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आमंत्रण नसलं तरी पण येतात प्रसाद खाण्यासाठी. हा प्रसाद शक्यतो कोणाला मिळत पण नाही, ज्याच्या नशिबान असेल त्यालाच भेटते ना. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला ते कल्याण मंगरुळ गावामध्ये 16 सोमवार उपास महाप्रसाद 16 तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. आणि आजच्या ब्लॉगमध्ये जो 16 सोमवाराचा महाप्रसाद असते तो कसा बनवला जातो, गाईच्या शेणींवर बनवला जातो, तो कसा बनवला जातो, त्याला काय काय वापरला जातो, तो कसा भाजतात, त्याच्यानंतर लाडू कसे बनतात, ते तुम्हाला थोडक्यात मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. छोटासा व्लॉग असणार आहे. गाईच्या शेण्यांवर बनवलेला 16 सोमवाराचा प्रसाद कसा बनवतात ते मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला जाऊया. आता बघा इकडे धूर झालेला आहे पूर्ण, तिकडे जाऊया. हे बघा मित्रांनो, इथं महाप्रसादाची पूर्ण व्यवस्था सुरू आहे इकडं. हे बघा, आणि इथं शेणी जाळण्यात आलेलं आहे. बघा, कापूर आणि कांडेपेटीवरती शेणी जाळण्यात येतात. अजिबात कुठला लाकूड वापरला जात नाही. ओके. आणि याबद्दल आपले आई आहेत आपल्या समोर. नमस्कार आई. हा बोला. आई, धूर झालाय ना पूर्ण. धूर झालाय टाकलेत ना म्हणून. आपलं नाव सांगा आई. मंदाकिनी सांगळे. आता बघा, हे गहू आपण घ्यायचे. गहू. हा गहू. आणि मग ते धुवायचे. ठीक आहे. नंतर ते सुकवायचे. नंतर ते चक्कीत दलायचे. दलल्यानंतर आपण समजा आता आपल्याला प्रसाद बनवायला घ्यायचा आहे ना, तेव्हा त्याच्यात दूध जे काय प्रमाण असेल तो, आणि समजा ते झालं पीठ मलून झाला, तूप आणि दूध टाकून त्याचे मांडे बनवायचे जे आता आई सध्या बनवते. तर मग नंतर ते आपण गाईच्या शेणावर भाजायचे. गाईच्या गोवऱ्या आहेत ना या, त्या गोवऱ्यांवर भाजायचे ते. ओके. आणि मग त्यांचा चुरमा करायचा असा. आणि अजिबात याला कुठला लाकूड नाही, लाकूड नाही. कापूरावरती झालं. आणि तो पेटवासाठी कापूर लावतो बघा. आणि नारळाची जी शेंडी असते त्याच्यावरती. ओके. नंतर आपण ते आता समजा चुरले, त्याचा गूळ, तूप आणि समजा आपले काय काजू बदाम वगैरे असतील ते सगळं मिक्स करून ते सगळे आपले लाडू बनवायचे. लाडू बनवायचे. आणि ते लाडूला काय बोलत असतो आपण आई? त्याला प्रसादच बोलतात खरं म्हणजे. आता जे नैवेद्य आहे, चुरमा लाडू ना. चुरमा लाडू बोलतात. चुरम्याचे लाडू ना बोलतात आई त्याला. चुरम्याचे लाडू. आई, तुम्ही किती वर्षापासून बनवताय सर्व? आम्ही आता तुम्हाला काय सांगू, आम्ही लहान होतो ना तेव्हापासून आमची आजी करायची. आम्ही तेव्हा 2री 3रीला असेल तेव्हा आमची आजी करायची उपवास. तेव्हापासून आम्ही करता. आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगाल? काय म्हणजे आता बघा, आत्ताच्या पिढीला तर या 16 सोमवार वगैरे माहिती नाही. तर त्यांना काय संदेश झाला? तर तुम्ही लहानपणी या गोष्टी बघितल्यात म्हणून आता तुम्ही पुढच्या पिढीला सांगू शकता. बरोबर आहे, म्हणून करतो ना. म्हणजे आता त्यांनी सर्व गोष्टी बघितल्या पाहिजे, पाहिल्या पाहिजे, अनुभवल्या पाहिजे, तरच पुढे काहीतरी ते सांगतील ना त्यांच्या मुलाबाळांना. बरोबर. नाही तर ही परंपरा आपली कुठेतरी चालणारच नाही. बरोबर राहील. आपल्या म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीत, आपल्या मराठी संस्कृतीत आणि आपल्या संस्कृतीत भरपूर अशा परंपरा आहेत ज्या पाळायला पाहिजे ना. बरोबर. जपल्या तर आता आपण समजा मुलांना सांगितलं, त्यांचे मुलांना ती सांगतील, तेव्हा ते पुढे चालेल ना. असं बरोबर. आता कसे तुम्ही हातभार लावायला येतात सर्वजणी, आणि उद्या आपल्याला कोणाला तरी बाहेरचे ठेवायला लागतील सर्व लाडू वगैरे बनवायला. म्हणजे आपलीच परंपरा आपलीच, पण बाहेरची लोक आपल्याला बोलवायला लागतील. बरोबर बोललो. ठीक आहे. बघा, असे भाजले आता शेणींवर, आणि नंतर आली का आई चेक करेल, आणि नंतर मग इकडे येईल ती. ताई, नाव काय आपला? योगिता पाटील. आता सध्या तुम्ही काय करताय? मी हे भांडे याच्यातनं काढलेत ना, ते चांगले पुसून ते चुरमा करायला तिथे देते, साफ करून देते. आणि दुसरे म्हणजे आता या साईडला मांडे बोलतात, बाकी दुसरीकडे काय वेगळा बोलत असतील की तुम्हाला काय वाटतंय? काय माहिती नाही, प्रत्येकाचं जसं हे बदलतंय तसं नाव पण बदलतंय ना. मी तर म्हणजे हा प्रसाद करताना पहिल्यांदाच बघतोय, म्हणून मी त्याचे एक सेपरेट व्हिडिओ बनवले. कारण का या प्रसादाच्या विषयी माहिती सुद्धा पाहिजे ना सर्वांना, कसं बनवतात, काय बनवतात. आणि हा 16
16 सोमवार प्रसादाचा वैशिष्ट्यच हा आहे का या प्रसादासाठी प्रसाद खाण्यासाठी आमंत्रण नसलं तरी पण येतात प्रसाद खाण्यासाठी हा. हा प्रसाद शक्यतो कोणाला मिळत पण नाही ना. हा प्रसाद शक्यतो कोणाला मिळत पण नाही, ज्याच्या नशिबान असेल त्यालाच भेटते ना, असं आहे. आता आम्ही एवढे लांबून कशासाठी आलो, बनवासाठी आलो ना आम्ही. हा तसाच हा प्रसाद बघण्यासाठी मी कुठून आलो माहिती आहे काय, उरण करंजावरून. हे बघा ताई आहेत, हे बघ मस्त त्याला चुरतात ना. हां हे बघा चुरा करतात. याच्यात तूप गरम करून आणि ड्रायफ्रूट हे करून त्याच्यात ते याच्यात गुळ आणि हे मिक्स करून मग त्याचे लाडू बनवायचे. ओके हां. ते पूर्ण आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आहे. एकदम बारीक चुरा करतात ना. आणि बघा ताई आहे जे आता हे सर्व लाडू बनवण्याचं साहित्य आहे ते आपल्याला काय काय ते सांगणार आहे. ताई काय काय याच्यात? याच्यात काजू, काजू, बदाम, बदाम, पिस्ता आणि खारीक पावडर. खारीक पावडर. हां. हे गुळ, ही वेलची आणि जायफळ. ओके ताई धन्यवाद. मांडे करायला म्हणजे हे करण्यासाठी पण नशीब योग यायला लागतं. ओके त्यांच्या आता आम्ही जेव्हा करतोय आम्हाला देवाने जे सांगितलं का हे करा तेव्हा तुम्हाला फल भेटेल म्हणजे ही पण एक सेवा आहे. सेवा आहे. आपल्याला सेवा. उपवास नाही जमले हां. तरी पण एक प्रसादाला हात लागला तरी कुठेतरी आपल्याला थोडस त्याचं भाग्य बरोबर बरोबर. भाग्य भेटेल. हे बघा सर्वजण आहेत. प्रत्येक गोष्टीला योग लागते, प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असते. हे बघा ताई पीठ मलते, ताकद लावून लागते ना ताई. मोठा डायरेक्ट तुम्ही घेतलास पिठाचा गोला. हा आता केलं 2 भाग त्याचे. आणि पीठ सकाळी मलून ठेवलेलं ताई. हा सकाळी मलून ठेवलेलं सर्व. 9 वाजल्यापासून याची सुरुवात आहे. 9 तरी वाजल्या- अजून काही होत नाही. तुमची परीक्षा घेतात वाटतं महादेव. हा, महादेव आमची परीक्षा घेतात. ओके हे बघा नंतर इकडं आई त्याला मांडे ना आकार देण्याचं काम करतायत. ओके आणि सर्वजणी बघा इथं पूर्ण धूर झालाय. हा धूर झालाय बघा. या सर्व धुरीमध्ये ते बसलेले आहेत सर्वजण. परीक्षा अजून अर्ध पण संपत नाही. आम्ही सुरुवात 9 वाजल्यापासून नाही. अर्धे पण नाही. अर्ध पीठ अजून आहे. अर्धा पीठ अजून आहे. ओके याच्या नंतर त्याच्यामध्ये गूळ वगैरे ऍड होईल आणि नंतर मग त्याचे पीठ तूप होतील. गरम करून टाकायचं हा आणि गुळ आणि ते ड्रायफ्रूट तळून त्याच्यात टाकायचे आणि मग त्याचे लाडू बनवायचे. ओके मग हे झालं ना का मला हाक मारा. पूर्ण म्हणजे पीठ पूर्ण झाल्याशिवाय पुढची प्रोसेस करणार नाही ना तुम्ही. नाही. सगळे पुढचे हे बनवणार बनवायला. हा, नंतर मग एकदम फायनल कराल ना तेव्हा मला हाक मारा. चालेल. किती बारीक बारीक करतात बघा. एकदम जेवढा बारीक होईल तेवढा चांगला आहे ना. सर्व महादेवाचं नाव घेत घेत हा कार्य करत आहेत. चला या कार्याचे सुपरवायझर आलेले आहेत.
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आता नंतर काय असेल ताई? आता तूप आता याचे लाडू बनवायचे. पहिला फायनल याच्यानंतर तूप टाकाल. ना आता तूप टाकायचं आणि मग लाडू बनवायचे. गाईच्या शेणांवरती आता तूप गरम करत ठेवलेलं आणि त्याच्यात काय आहे तो आतमध्ये काय आहे ते आपलं गुलाचे मांड्यांचे तुकडे आहेत. मांड्यांचे तुकडे आहेत. ओके बघा तूप आहे मस्त टाकलेलं आहे. जास्त होईल काय तूप जास्त होईल का आधीच ओलं झाले तो गरम आहे. ऑलरेडी त्याच्यात गुल आहे ना. हा येता ताई आता डायरेक्ट आता सगळं मिक्स करून मिश्रण करून डायरेक्ट याचे लाडू बनवशील. याचे लाडू बनवायचे. आकार द्यायचा ना हे डायरेक्ट. तिघींच्या उपवासाचा प्रसाद आहे ना. हा ते याचे 96 लाडू होतील. 96 लाडू करायचे आहेत आपल्याला. हम्म. ओके एकीला किती लाडू असतात? 32. 32. एकीला 32 लाडू असे 96 लाडू आपल्याला करायचे आहेत. तीन भाग केलेले आहेत. पहिले 3 भाग करायचं नंतर मग त्याचे 32 लाडू. हा 3 भाग करायचे पहिले नंतर त्याचे 32 लाडू करायचे. आणि बघा लाडू बनवण्याची सुरुवात झालेली आहे. एक एक करत घे एवढं मोठं करायचं. एवढं मोठं करायचे आता पहिले थोडे 9 भाग होते बरोबर आहे? हे बघा प्रसादाला याच्यापेक्षा मोठा लाडूचा आकार देण्याची सुरुवात झालेली आहे. मस्त बघा हा हा हे बरं. एक एक याच्यात 10 लाडू ठेवा. आम्हाला एकाचीच बनवून द्या. आपण जेव्हा सत्यनारायणाचा प्रसाद करतो तो फक्त प्रसाद तयार होण्यासाठी अर्धा तासाच्या आतमध्ये सत्यनारायण तयार होतो किंवा पुरणपोळी म्हणा किंवा कोणताही प्रसाद आपला साधारणपणे जवळजवळ 15-20 मिनटात अर्धा तासात तयार होतो. परंतु हा 16 सोमवाराच्या व्रताचा प्रसाद हा तयार होण्यासाठी पूर्णपणे 24 तास लागले जातात. आणि म्हणून बऱ्याच गुणांनी म्हणजे जो अकाली मृत्यूला सुद्धा हरवू शकतो अशा प्रकारचा जर कोणता प्रसाद असेल तर तो 16 सोमवाराचा प्रसाद असतो. आणि म्हणून त्यासाठी महाप्रसादाची एवढ्या पद्धतीने ती शक्ती असते की अकाली मृत्यूला सुद्धा अडवण्याची ताकद प्राप्त असते. तर चला मित्रांनो पूर्ण पद्धत दाखवलेली आहे कसे बनवले जातात 16 सोमवारचे चूरणाचे लाडू. आणि बघा सर्वांनी आपल्याला मस्त सहकार्य केला म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी जे जे ॲड करताना जी जी प्रोसेस आहे ती दाखवण्याला आणि सांगण्याला स्वतःचा वेळ दिला त्याच्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. इकडे बघा सर्वांना बाय करा हाय करा. बघा सर्वजणे आहेत करा. ते आता कार्य पूर्ण करतील जसे आपले गुरुजींनी सांगितलेत कसे कसे म्हणजे भाग करायचे तसे ते करतील. सर्व काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकदा फायनल जो प्लेट म्हणजे पूर्ण झाले आकार देऊन का एकदा तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये याच्या अगोदरच बघितलं असेल तुम्ही. आणि आता होम चालू आहे आतमध्ये तेही दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि तो होम वगैरे विधी वगैरे सर्व जो पाटील परिवारात सर्व भेटवला आहे ते मी आधीच्या ब्लॉगमध्ये भेटवलं. जर तो ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. हा ब्लॉग इथं सेंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या. हर हर महादेव.